अनैतिक संबंध आणि क्राईम हे दोन शब्द जरी भाषिक दृष्टिकोनातून वेगळे असले तरीही वास्तवात ते इतके गुंतलेले आहेत की एकमेकांचे समानार्थी वाटावेत, कारण अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आहे. आणि त्यामुळे 2025 हे वर्ष पुरुषांसाठी विशेषतः धोकादायक ठरत असल्याची जाणीव आता प्रत्येकाला होऊ लागली आहे. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे 25 जून रोजी घडलेली ही धक्कादायक घटना, जिथे सुमंगल नावाच्या 40 वर्षीय महिलेने आपल्या 23 वर्षीय प्रियकर नागराजूसोबत आपल्या नवऱ्याचा खून केला. ही घटना कर्नाटकमधील चितूर शहरात घडली असून दोघांमधील वयाचे अंतर इतके आहे की ते आई आणि मुलासारखे वाटावेत. मात्र शरीर सुखाच्या अतिरेकात या नात्याने गुन्ह्याचे स्वरूप घेतले. भर दिवसा आरोपी महिलेने प्रियकराला घरात बोलावून त्याच्यासोबत शारीरिक सुख उपभोगण्यास सुरुवात केली. दार बंद केले पण खिडकी बंद करायला विसरल्यामुळे सर्व घडामोडी उघड झाल्या. दरम्यान शंकर मूर्ती बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या भावाने केली. तेव्हा त्याची पत्नी सुमंगल सुद्धा पोलिसांबरोबर थंडपणे हजर होती. 2 दिवस तपास करूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. पण 25 जून रोजी त्यांनी त्यांच्या घराची पाहणी केली असता रूममध्ये लाल मिरची पावडर विखुरलेली दिसली आणि यावरून पोलिसांना संशय येताच त्यांनी सुमंगलची चौकशी सुरू केली. सुमंगलने अतिशय हुशारीने उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी डाव आखून एकदा परत गेल्यावर 1 तासात परत येत तिचा मोबाईल जप्त केला आणि त्यात तिच्या प्रियकराला पाठवलेला "पोलीस आले होते" असा मेसेज सापडला. यानंतर पोलिसांनी अधिक कठोर चौकशी केली असता त्यानं कबुली दिली की शंकर मूर्तीनं तिला प्रियकरासोबत पाहिल्यावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी ती घाबरली. जर ही गोष्ट बाहेर गेली तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीनं तिनं मिरची पावडर नवऱ्याच्या डोळ्यात फेकली आणि त्यानंतर प्रियकरासोबत मिळून ओढणीच्या सहाय्यानं त्याचा गळा दाबून जागीच खून केला आणि मृतदेह गाडीत घालून 30 किलोमीटर दूर निर्जन विहिरीत फेकून दिला. ही घटना इतकी थरकाप उडवणारी आहे की एका बायकोच्या अनैतिक संबंधामुळे तिच्या पतीचा निर्दयतेनं खून झाला. आणि यातून हे पुन्हा सिद्ध होते की शरीर सुखाच्या नशेत केलेलं प्रेम अनेकदा कोणाचा तरी बळी घेऊनच थांबतं. कारण अशा घटनांची उदाहरणं आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत. 2 दिवसांचं आकर्षण आणि त्या मोहापायी नवऱ्याचा जीव घेण्यापर्यंत स्त्रिया जात आहेत. हाच आजचा काळ किती विदारक आहे हे दर्शवतो. ही केवळ गुन्हेगारी घटनाने तर एक सामाजिक आरसा आहे, जिथे नात्यांचा अपमान, नैतिकतेचं विस्मरण आणि वासनांधपणामुळे संसार उद्ध्वस्त होतो. म्हणूनच मित्रांनो, संबंध हे केवळ शरीरापुरते मर्यादित न ठेवता त्यामागे नीतिमूल्य, जबाबदारी आणि विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा हेच अनैतिक संबंध कधी तुमचं आयुष्यच घेऊन जातील हे कळणारही नाही. म्हणून जागे व्हा, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि नात्यांचं पावित्र्य जपा. कारण शरीराचा मोह क्षणभंगूर असतो, पण त्यातून निर्माण होणारे परिणाम कायमचे असतात. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.